नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत पोटली बटन ब्लाउज डिझाइन. तर इथे सर्वप्रथम आपण पोटली बटन कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. तर पोटली बटन तयार करण्यासाठी आपल्याला थर्मोकॉल लागणार आहे आणि 2x2 चा कपडा लागणार आहे. तर इथे पोटली बटन ठेवून त्यावर आपल्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही बटन तयार करायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत. इथे गळा मी कट करून घेतलेला आहे आणि इथे एकसारख्या मार्किंग करून घेतलेली आहे. सर्वप्रथम गळ्याला मार्किंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले बटन एकसारखे लागले जातील. आता हे बटन लावताना आपल्याला टंचन उचलून घ्यायचं आहे आणि त्यावर बटन ठेवायचं आहे. पुन्हा टंचन उचलायचं आहे आणि बटन ठेवून शिलाई मारायची. ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व बटन लावून घ्यायचे आहेत. कमी वेळात होणारी सुंदर अशी डिझाइन आहे. बघा, पूर्ण बटन लावून झालेले आहेत आणि सर्व बटन एकसारखे लागलेले आहेत. आता आपल्याला ब्लाउजचा जो मेन कपडा आहे त्यावर अस्तर ठेवून घ्यायचा आहे. ब्लाउजचा कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून कमरेच्या साइडने शिलाई मारून घेत आहे. आता गळ्याला शिलाई मारून घ्यायचे. इथे मी टाच पिन लावून घेत आहे, जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. डेली वेअर साडीला सुंदर असा लुक देणारी ब्लाउज डिझाइन आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल. कट मारून झाल्यावर आपल्याला कपडा पलटून घ्यायचा आहे. गळ्याचा जो काही आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आणि वर दाब टीप टाकून घ्यायची. दाब टीप टाकताना एकसारखी टीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही.
लगेच कमरेच्या साईडने पण टीप टाकून घ्यायची. टीप टाकताना कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. लगेच अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, त्यामुळे तो कट करून घ्यायचा आहे. शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. 4 ते 4.5 इंचावर टक्स मारून घ्यायचे. बघा आपला गळा शिवून तयार झालेला आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.